नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील पहिला टॉपिक अभ्यास करणार आहोत. गेल्या वर्षी 11वीला आपण पहिला टॉपिक अभ्यास केला होता. या टॉपिकमध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या विविध व्याख्या तसेच काही महत्त्वाच्या संकल्पना पाहिल्या होत्या. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, उपयोगिता, राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पना पाहिल्या होत्या. त्यातीलच भाग म्हणून आपण इयत्ता 12वीला पहिला टॉपिक सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हा टॉपिक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. मित्र हो, अर्थशास्त्र या अर्थशास्त्र शाखेचा विचार केला अनेक शाखा आहेत. सार्वजनिक अर्थशास्त्र, श्रमाचे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र. पण आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या मुख्य दोन शाखा आहेत. आता यातील पहिली शाखेचा अभ्यास करत असताना सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षावा भाग ही संज्ञा मायक्रोस MIKROS या ग्रीक शब्दापासून आली आहे. तर दुसरा भाग स्थूल म्हणजे मोठा ही संज्ञा मॅक्रॉस MAKROS या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. आता सर्वप्रथम मायक्रो किंवा मॅक्रो, सूक्ष्म किंवा स्थूल या शब्दाचा वापर प्रसिद्ध अर्थतज्ञ, आपल्या चित्रामध्ये अर्थतज्ञ दिसतात, प्रसिद्ध अर्थतज्ञ रॅग्नर फिश यांनी 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे असे रॅग्नर फिश यांनी सुरुवातीला सूक्ष्म आणि स्थूल किंवा मायक्रो किंवा मॅक्रो या दोन शब्दाचा वापर केला. आता याच संकल्पना आपण काही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू. अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा, एक सूक्ष्म अर्थशास्त्र, दोन स्थूल अर्थशास्त्र. दोन्ही शास्त्रांचा उगम हा ग्रीक शब्दापासून झालेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा ग्रीक मायक्रोस आणि स्थूल अर्थशास्त्राचा मॅक्रॉस. मायक्रोस म्हणजे लहान, मायक्रोस म्हणजे काय, लहान, तर मॅक्रॉस म्हणजे मोठा. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही शब्दांची उत्पत्ती किंवा निर्मिती ग्रीक शब्दापासून झाली. सूक्ष्म म्हणजे लहान आणि स्थूल म्हणजे मोठा हे आपण काही चित्राच्या माध्यमातून समजावून घेऊ म्हणजे आपल्याला अधिक स्पष्ट होईल. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या बाजूला एक झाड किंवा रोप दिसतं. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान दशलक्षावा भाग. या चित्रामध्ये एक झाड किंवा रोप दिसतं. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे जंगलातील एका झाडाचा अभ्यास करतं. सूक्ष्म अर्थशास्त्र जंगलातील एका झाडाचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे स्थूल म्हणजे मोठा, एकूण, समग्र. आता हे चित्र पहा, अनेक झाडे दिसतात. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र हे मोठं आहे, समग्र आहे. म्हणजेच जंगलातील सर्व झाडांचा अभ्यास म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र होय. दुसरं चित्र पहा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स यामध्ये एक व्यक्ती आपल्याला दिसते, इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक म्हणायचं त्याला आपण. त्यानंतर हाऊस होल्ड, कुटुंब संस्था दिसते ज्यामध्ये पती पत्नी दोन मुलं दिसतात. आणि फर्म म्हणजे उद्योग, या उद्योगामध्ये कार्यरत कर्मचारी दिसतात. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब संस्था, विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट वस्तू
या सर्व घटकांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये चित्र पहा. मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल म्हणजे समग्र, मोठा, म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. यामध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत म्हणजेच सर्व समग्र घटकाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून स्थूल या घटकाकडे पाहिलं जातं. यावरून आपल्या लक्षात येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्म म्हणजे लहान आणि स्थूल म्हणजे मोठा, यातील एक एक शाखेचा आपण विस्तृतपणे अभ्यास करू. यातील पहिली शाखा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. बघा, परत आपण तेच पाहतोय. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक भाग आहेत. त्यातील एखादा भाग आपण निवडून त्या घटकाचा सूक्ष्मपणे अभ्यास करतो, त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणू. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे ग्राहक, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी किंवा उद्योग किंवा व्यवसाय, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे काय पहा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ग्राहक आणि उत्पादक, प्रत्येक ग्राहक हा जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर प्रत्येक उत्पादक हा जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन बाजू सांगता येईल, मागणीची बाजू आणि पुरवठ्याची बाजू. मागणीची बाजू म्हणजे ग्राहकाची, पुरवठ्याची बाजू म्हणजे उत्पादकाची. मग एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते? उदाहरणार्थ साखरेची किंमत साखरेच्या मागणी आणि पुरवठ्यावरून ठरते, म्हणजे किंमत निश्चिती कशी होते. त्याचबरोबर उत्पादन घटक, 4 उत्पादन घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 उत्पादन घटकाच्या किमती म्हणजे त्यांचे मोबदले कसे दिले जातात अनुक्रमे भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा शिल्लक राहतो. यासारख्या वैयक्तिक आर्थिक क्रिया व मानवीची वर्तणूक होते, त्या वर्तणुकीचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो किंवा करतो. तर काही व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला अधिक स्पष्ट करता येईल. पहिली व्याख्या आहे प्राध्यापक मॉरिस डॉब यांची व्याख्या बघा. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. यांची व्याख्या अतिशय सोपी पहा. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आपण सुरुवातीला काही चित्र पाहू, त्यावर आपल्याला अधिक लक्ष देईल. आपण या चित्रामध्ये पाहतो की सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातून जे लहान जीवाणू आहेत, जे लहान विषाणू आहेत किंवा पेशी आहेत, त्यांचा अभ्यास केला जातो किंवा ते पाहिलं जातं. मग दुसरं चित्र पहा. या सूक्ष्मदर्शिकेतून आपण पाहिल्यानंतर अनेक पेशी, अनेक विषाणू, अनेक जीवाणू आपल्याला दिसतात. म्हणजेच लहान लहान पेशी आपल्या शरीरातील किंवा विषाणू असतील, याचा अभ्यास आपण सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातून करतो. तसंच अर्थव्यवस्थेमध्ये देखील अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजेच आपली ही अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक घटक कार्यरत आहेत, क्रियाशील आहेत. त्यातील एक एक घटकाचा अभ्यास सूक्ष्मपणे, अतिशय लहानपणे करणे म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. दुसरी एक व्याख्या पाहू, त्यावरून आपल्याला अधिक स्पष्ट करता येईल. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक A.P. लर्नर यांची व्याख्या. A.P. लर्नर काय म्हणतात पहा. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकाद्वारे पाहिली जाते. मगाशी आपण सूक्ष्मदर्शिका पाहिली. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील
लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्यांच्या रूपाने आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकेतून पाहतो. यामध्ये देखील आपण एक दोन चित्र पाहू, अधिक स्पष्ट होईल आपल्याला. बघा, मानवी शरीरात लाखो पेशी आहेत. मेंदूमधील पेशी असेल, त्याचबरोबर आपल्याला लाल रक्ताच्या पेशी असतील, आपल्या स्थूल फॅट सेल्स असतील, नर्व सेल्स असतील, हार्ट, अशा अनेक पेशी आपल्याला या चित्राच्या माध्यमातून दिसतात. म्हणजे मानवी शरीरामध्ये लाखो पेशी आहेत. मग दुसरं चित्र पहा. आपली अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक क्षेत्र, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र शेती, यामध्ये शेतकरी अनेक अन्नधान्य, फळे, भाजीपाला याचं उत्पादन घेतो. त्याचबरोबर द्वितीय क्षेत्र उद्योगधंदा, अनेक कारखाने, वस्तू व सेवावर प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्र, यामध्ये बँकिंग क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, विमा क्षेत्र, दळणवळण अशा अनेक क्षेत्रांचा समावेश होतो. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, यामध्ये विदेशी व्यापार, शेअर बाजार अशा अनेक क्षेत्राचा समावेश आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये होतो. म्हणून या व्याख्येतील स्पष्टीकरण पाहिजे झालं तर अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक लाखो घटक कार्यरत आहेत, ज्यामध्ये व्यक्ती आहेत, कुटुंब आहेत, उत्पादन संस्था आहेत. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या संचलनात एखादी व्यक्ती किंवा कुटुंब संस्था, एखादा उद्योजक, व्यावसायिक आपली भूमिका कशा प्रकारे पार पाडतो याचा अतिशय सूक्ष्मपणे, याचा अतिशय बारीकपणे अभ्यास करणे म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणून अर्थव्यवस्था जणू सूक्ष्मदर्शिकेतून पाहणे म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर आज आपण पहिल्या टॉपिकमधील सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा उगम, त्यातील फरक आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या या संकल्पना अभ्यास केला. धन्यवाद.